गुड मॉर्निंग, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आहे शनिवार. आज शनिवार रविवार अर्थात मला सुट्टी असते, पण एक 10 मिनटाचं लेक्चर शेड्यूल केलं होतं जुन्या बॅचचं आणि ते मला घ्यायचंच होतं. पण प्रॉब्लेम असा झाला होता की मुलींना दोघींना पण घ्यायला कोणी नव्हतं. तर त्यामुळे मी त्यांना छान जेवण खाऊ घालून झोपवलं आणि एक 10 मिनटाचं लेक्चर जे आहे तर ते घ्यायला मी निवांत बाल्कनीमध्ये बसले. तर गेल्या 2 व्हिडिओजमध्ये तुम्ही मला जे प्रेम दाखवलं, जो सपोर्ट दाखवला, तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर तुमचे मला बरेच प्रश्न आले होते की क्षितिजा तू काय काम करतेस, म्हणजे स्पेसिफिकली तू घरातून काय काम करतेस. तर आज मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे. तर मी 2 काम करते. तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे मी एक सोशल मीडिया एजन्सी रन करते, ज्याच्यामध्ये मी बरेच छोटे मोठे जे व्यवसाय असतात तर त्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या सोशल मीडिया साईट्सवरती प्रमोशन करते. आणि त्यानंतर माझं दुसरं जे काम आहे, दुसरा माझा जो स्टार्टअप आहे, मेन माझा ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तर तो आहे माऊली अकॅडमी. तर माऊली अकॅडमीमध्ये मी माझ्यासारख्याच लेडीजना ट्रेन करते ग्राफिक डिझायनिंगमध्ये आणि यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये. तर स्पेशली हे जे कोर्सेस असतात तर ते मी ऑनलाईन घेते, बट मी ते माझ्या घरातूनच म्हणजे माझ्या कम्फर्ट झोनमधून घेते. तर आज माझा एक लेक्चर शेड्यूल केलेला आहे आणि थोडंसं मी तुम्हाला दाखवते. तर मी अशा प्रकारे लेक्चर घेते घरातून. तर इथे आता लिंक पाठवली आहे, तर बरेच जण जॉईन होतात. सेम माझ्या फेजमधून ज्या लेडीज जातात तर त्यांच्यासाठी हे काम खूप यूजफुल असतं. म्हणजे जर घरातून तुम्ही काहीतरी स्किल शिकून जर इन्कम सोर्स जनरेट करू शकताय तर नक्कीच मला वाटतं की वेल अँड गुड आहे. त्यामुळे बरेच लेडीज आहेत तर काही महिन्यांपासून माझ्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. तर लेक्चर झाल्यानंतर सगळ्यात पहिलं माझं काम म्हणजे वॉशिंग मशीनला कपडे लावले. ते खूप महत्त्वाचं काम असतं सध्या माझ्यासाठी. आणि त्यानंतर छान असा चहा पिला. चहा पिल्यानंतर बिस्किटं अर्थातच राजाला द्यायची होती, म्हणून बाहेर सहजच एक फेरफटका मारला. तर लक्षात आलं की शेजारच्या शूरॅकमध्ये नवीन 2 झाडं आणलेली आहेत नर्सरीमधून, तर ती राजाने पाडली होती. तर ती थोडीशी व्यवस्थित लावलीत आणि तेव्हा लक्षात आलं की झाडांना पाणी द्यायची वेळ आहे, कारण ऊन प्रचंड आहे. ठीक आहे, हे सीझन कुठला जरी असला तरी वातावरण सध्या खूप चेंज होतं आणि भरपूर ऊन आहे. त्यामुळं मग मी पाणी आणलं आणि सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं. तर मला झाडं लावायला, ती जगवायला आणि त्यांची काळजी घ्यायला भरपूर आवडतं. पण सध्या बिझी रुटीनमुळे बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. पण त्यातूनसुद्धा जेवढा वेळ मिळेल तर मी आवर्जून नक्कीच काढते आणि गार्डनिंग करते. इथे मी थोडंसं बेस्ट फ्रॉम वेस्ट केलेलं आहे. म्हणजे जे माझ्याकडे कोल्ड्रिंकचे बॉटल्स होते तर ते मी छान असे फुलं लावायला वापरलेले आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी खूप चांगलं आहे. छान खिडकी ओपन केली की मस्त प्रसन्न वाटतं, कारण ही जी फुलं आहेत छोटी छोटी तर ती रोज सकाळी उमलतात आणि संध्याकाळच्या वेळेला ती पुन्हा बंद होतात. तर आत आल्यावरती लक्षात आलं की मी गणपतीसाठी गावी गेले होते ना, तर त्यावेळी मिशोचा एक पार्सल आला होता. तर ओपन करायचा राहिला होता. तर मी एक प्लेटचा स्टँड मागवला होता. तर लास्ट टाईम पण मी मागवलं होतं, पण त्याची साईज थोडीशी छोटी होती. मग ते मी छोटे प्लेट्सचे तर त्या ठेवण्यासाठी वापरला आणि मोठ्या प्लेटसाठी मी नवीन ऑर्डर केला होता, साईज थोडीशी चेक करून. तर 3 वर्षापूर्वी ज्यावेळी माझं नवीन लग्न झालं होतं तर त्यावेळी माझ्याकडे मोजून 4च भांडी होती. म्हणजे 3-4 प्लेटा, 3-4 भांडी असं. आणि आज 3 वर्षांनंतर भांडी इतकी वाढली आहेत की आता 2-3 जरी स्टँड घेतले प्लेट्सचे तरी ते पुरत नाही आहेत. तर हा स्टँड मी मिशोवरून घेतला आहे आणि जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. याची साईज म्हटलं तर मीडियम आहे, एकदम छोटा पण नाही आहे आणि एकदम मोठा पण नाही आहे. जर तुम्हाला हवा असेल तर नक्की घेऊ शकता, कारण या प्राईजला क्वालिटी चांगली आहे. मग थोड्या वेळाने माझ्या दोघी पण प्रिन्सेसेस उठल्या आणि त्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता खाऊ पिऊ केलं आणि मग पुन्हा बसलो काम करायला. तर मी बसले काम करायला आणि या दोघींचा खेळ चालू होता. पण मी इथे बुक आणि पेन घेतला की या दोघींना प्रचंड कुतूहलता आणि एक्साइटमेंट असते. मी जसं लिहिते पेननी त्या बुकमध्ये तर यांनासुद्धा सेम तसंच गिरगोट्या काढायच्या असतात. तर मला बरेच लोक विचारतात की क्षितिजा तू तुझं काम आणि तुझी फॅमिली कशा प्रकारे मॅनेज करतेस. तर त्या सगळ्या लोकांना सोबतच जे लेडीज माझे व्हिडिओज बघत आहेत ते स्पेशली मदरहूडच्या ज्या फेजमधून जात आहेत त्यांना मला असं सांगायचं आहे की जर आपण एखादा करिअरचा गोल सेट केला असेल, जर आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल, जर आपण स्वप्न मोठी मोठी बघितली असतील तर नक्कीच ती आपल्याला पूर्ण करायला हवीत आणि त्या दिशेने आपल्याला वाटचाल जी आहे तर ती करायला हवी. फक्त स्वप्न बघून उपयोग नाही आहे, तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढे जाणं, वाटचाल करणं, त्या अकॉर्डिंगली स्टेप्स घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग आपल्या वाटेमध्ये कितीही ऑब्स्टॅकल्स, कितीही संकट आलेत तरी आपण छोटे स्टेप्स असेनात पण आपण त्या घ्यायला हव्यात.
तर आपल्या स्वतःमधल्या निगेटिव्हिटीमुळे किंवा इतरांनी आपल्यावरती लादलेल्या निगेटिव्हिटीमुळे काहीच न करण्यापेक्षा कधीही काहीतरी केलेलं खूप चांगलं असतं, कारण स्लो अँड स्टडी विन्स द रेस. भरपूर वेळा आपण आपल्या रुटीनमध्ये असेल किंवा आपल्या मुलांसाठी चांगलं फ्युचर घडवण्यामध्ये इतकं बिझी असतो की कधी कधी आपण कळत किंवा न कळत आपल्या मुलांना क्वालिटी टाईम जो आहे तर तो द्यायला विसरतो. पण आपल्या मुलांसोबत आपण घालवलेला जो वेळ असतो तर तो त्यांच्या फिजिकल असेल, मेंटल असेल आणि इमोशनल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा असतो. तर मला असं वाटतं की लहान मुलांच्या लाईफमध्ये त्यांचे पॅरेंट्स म्हणजेच स्पेशली त्यांचे आईवडील तर यांचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो आणि खूप प्रेशियस रोल असतो. कारण आपण जो त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो ना तर तो त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे त्यांची ओळख निर्माण करण्यामध्ये, ते कोण आहेत, त्यांना काय आवडतं, त्यांचे छंद काय असणार आहेत, तर याच्यासाठी हा जो वेळ आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो. आणि अजून एक मला वाटतं ते म्हणजे लहान मुलांना आपले पॅरेंट्स आपल्यासोबत आहेत, ते आपल्याशी बोलत आहेत, आपलं ऐकत आहेत, तर ही जी एक गोष्ट आहे तर ती त्यांच्यामध्ये सेक्युरिटी आणि सेफ्टीची जी भावना आहे तर ती निर्माण करणे, त्यामुळं ही जी मुलं असतात तर ती प्रचंड कॉन्फिडंट होतात. संध्याकाळी आम्ही गेलो डीमार्टला आणि येता येता आम्ही GPKPच्या इथल्या खाऊ गल्लीमध्ये थांबलो. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझे विचार तुम्हाला कसे वाटले, तुमचे विचार काय आहेत तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. मला नक्की आवडतील तुमचे जे विचार आहेत तर ते वाचायला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.